तुळजाभवानी मंदिरातल्या शस्त्रपूजनाची तलवार ही सुरक्षित असल्याचा लेखी खुलासा तुळजाभवानी मंदिर संस्थानने केलाय। ही तलवार दैनंदिन पूजेसाठी बकोजीबुवा मठामध्ये ठेवल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे। मंदिर वास्तूतल्या आत्मबल संवर्धित व्हावं यासाठी काशीतले गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या हस्ते मंदिरामध्ये पूजा करण्यात आली होती आणि या पूजेदरम्यान वापरलेली तलवार ही दैनंदिन पूजेसाठी बकोजीबुवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजीबुवा यांच्या ताब्यात दिल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आणि याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आणि तुळजाभवानी मंदिरातली तलवार हरवल्याची जी बातमी होती ती अफवा असल्याचं मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, तुळजाभवानी मंदिरातली शस्त्रपूजनाची ही तलवार आता सुरक्षित आहे असं लेखी खुलासा करण्यात आलाय, काय नेमके याचे तपशील आहेत? सकाळी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी ही तलवार गहाळ झाली असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती आणि एकच खबर त्या निमित्तानं उडाली होती की तुळजाभवानीची शस्त्रपूजाची जी तलवार आहे ती गहाळ झाली अशा बातम्या ज्यावेळेस प्रसिद्धी झाल्या त्यानंतर आता मंदिर संस्थानने एक खुलासा केलेला आहे की ही तलवार सुरक्षित आहे आणि ती तुकोजीबुवा यांच्या मठामध्ये नित्यपूजासाठी ठेवली गेलेली। सध्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि त्या निमित्तानं तुळजाभवानीचे दागिने आणि इतर जे शस्त्र आहेत ते सुरक्षित ठिकाणी खरं तर ठेवले गेलेत असं सुद्धा त्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि सकाळपासून जो गोंधळ या निमित्तानं तयार झाला होता तो मंदिर संस्थाननं जो खुलासा केला आहे त्यामुळे तो आता निवळला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।